नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 5व्या म्हणजेच सिंह राशीच्या जुलै 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। मंडळी हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत। तसेच यामध्ये सांगितलेली भविष्यविषयक जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे। असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष संपूर्ण महिन्यावर। व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत याच महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे। त्यामुळे या एकाच व्हिडिओमध्ये मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याचा आपण आढावा घेत आहोत। तर नंतर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा। चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा जुलै महिना आपल्या राशीसाठी। आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे रवी। हा रवी महिन्याच्या पहिल्या 15वड्यात म्हणजे 16 जुलै पर्यंत कुंडलीच्या एकादश म्हणजेच लाभस्थानातून आणि नंतर कुंडलीच्या 12व्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे। त्यामुळे महत्वाची जी काही कामं असतील ही महिन्याच्या पहिल्या 15वड्यात उरकून घेतल्यास अत्यंत उत्तम राहील, विशेष करून सरकारी कामं। तर आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे मंगळ। हा मंगळ ग्रह मात्र या महिन्यात संपूर्ण महिन्यासाठी राशीच्या कर्मस्थानातून म्हणजेच दशम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे। त्यामुळे जी मंडळी इंजिनिअरिंग, जमीन जुमला, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, पॉवर, अग्नी या संदर्भातील कार्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या कार्यामध्ये लाभाचे योग निर्माण होताना दिसतील। शिवाय 7 जुलै पासून स्वराशीमध्ये म्हणजेच आपल्याच राशीमध्ये येणारा बुध ग्रह तोही लाभस्थानात मिथुन राशीत जी मंडळी मध्यस्थ, एजंट, बोलण्याच्या कामामध्ये रेडिओ जॉकी, शिक्षक, प्राध्यापक, मल्टीमीडिया, मार्केटिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, त्याचप्रमाणे पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट अशा कार्यक्षेत्रामध्ये ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन आहे, बोलण्याचं आहे, संवादाचं आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून द्यायला मदत करेल। तर ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या बुध ग्रहामुळे ही वेळ म्हणजे हा महिना शुभ असणार आहे। विशेष करून जी मंडळी जमीन जुमल्याच्या संदर्भात मध्यस्थ, एजंट म्हणून काम करतायत त्यांच्यासाठी तर हा महिना आपल्या कार्याचा आवाका वाढवण्यासाठी, नवनवीन क्लायंट्स प्राप्त करण्यासाठी अत्यंत लाभाचा राहणार आहे। त्या दृष्टीने आपल्या कामावर अवश्य लक्ष ठेवा आणि आपल्या कामाचा आवाका वाढवायला घ्या। तर ज्यांना घरासाठी जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे आहेत किंवा गुंतवणूक करायची आहे विशेष करून जमिनीमध्ये, त्यांनी अवश्य कामाला लागावं। महिन्याचा पहिला आठवडा मात्र पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे, कारण पहिल्या आठवड्यानंतर शुक्र ग्रहाचा आपल्याच राशीमधून म्हणजे सिंह राशीमधून होणारं गोचर भ्रमण मात्र नंतर आर्थिक चिंता कमी करायला, आर्थिक लाभ वाढवायला, आर्थिक नवनवीन स्रोत समोर यायला मदत करणार आहे। काही जुने अडकलेले उधारी आणि उसनवारीचे व्यवहार त्यामुळे ह्या पहिल्या आठवड्यानंतर पूर्ण करायला अवश्य सुरुवात करा। या महिन्यातील शुक्र, रवी आणि बुध ग्रहाचा शुभयोग नवीन नातेसंबंध, ओळखी, प्रेमसंबंध यामध्येही अनुकूल राहील। 12व्या घरातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण कामातील थोडा विलंब वाढवेल, तर काही क्षेत्रात उगाच चिंता सुद्धा वाढवेल। त्या दृष्टीने मात्र सावध पवित्र घ्या। मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ आहे आणि शुभ ग्रहांची दशा महादशा सध्याच्या घडीला सुरू आहे त्यांना मात्र याच गुरुचा प्रभाव इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये लाभाच्या उत्तम संधी मिळवताना दिसेल। तरीही सरकारी नियमांची पायमल्ली आपल्याकडून चुकूनही होणार नाही, नकळतही होणार नाही, याकडे मात्र दुसऱ्या 15वड्यामध्ये जास्त लक्ष घ्यायचं आहे। जून महिन्यात म्हणजे गेल्या महिन्यापासून राशीला आलेला 12व्या घरातील व्ययस्थानातील गुरुग्रह नक्की काय बरं परिणाम देणार आहे पुढील वर्षभरासाठी, या विषयाचा आपण व्हिडिओ सुंदर असा केलेला आहे। त्याची लिंक मुद्दाम खाली देतात, अवश्य तो पहा आणि वर्षाचं नियोजन करा। विद्यार्थ्यांना कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी योग्य ती माहिती घेणं आवश्यक राहील। अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या संदर्भात सुद्धा योग्य नियोजन करून चालायचं आहे, विशेष करून या महिन्यासाठी आपण बोलतो आहोत।
पंचम स्थानावर पडणारी मंगळ आणि शनी ग्रहाची दृष्टी संततीबद्दल काही विशेष निर्णय घ्यायचे असल्यास योग्य डॉक्टरी सल्ला मात्र घ्यायला सांगत आहे. तर ज्या महिला आधीपासूनच गरोदर आहेत त्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भात या महिन्यात विशेष काळजी घ्यावी. उगाच धावपळ आणि दगदग करू नये आणि वाढवू नये. या महिन्यात आरोग्याचा विचार करता कफापासून होणाऱ्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत त्यांकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण या संदर्भामध्ये कुंडली आणि कुंडलीतील ग्रह कसं मार्गदर्शन करतात या माहितीचा व्हिडिओ नुकताच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे. अवश्य तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. त्याही व्हिडिओच्या लिंक्स आम्ही खाली देत आहोत. मंडळी, खाली डिस्क्रिप्शनमध्ये महत्त्वाच्या लिंक्स नेहमी देतो, अवश्य पहा, आपल्या माहितीच्या असते. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप संपर्क नंबरवर मेसेज करून योग्य ती माहिती जी आम्ही तुम्हाला पाठवतो ती समजून घ्या आणि त्यानंतर आपण आपली अपॉइंटमेंट बुक करा. ही मार्गदर्शन जे आहे हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीच्या विचारात असाल तर या महिन्यामध्ये आपल्या राशीला पॉवर, इंजिनिअरिंग, IT, फार्मा, FMCG, केमिकल, फायनान्स हे सेक्टर फायद्याचे राहतील. 7 जुलै नंतर बँकिंग, लॉजिस्टिक या सेक्टरवर अवश्य लक्ष द्या गुंतवणुकीसाठी. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे, तेव्हा सावधपणे वाढवा आणि सावधानतेने ट्रेडिंग करा. तर मंडळी, ही होती या जुलै महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेत आहोत जुलै महिन्यातील दैनंदिन राशीफळ नक्की काय सांगते. थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण. त्यामुळे या महिन्यातलं शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि काटेकोर नियोजन करायला अधिक सोपं जाईल. या महिन्याची जी सुरुवात होते आहे 1, 2, 3 जुलै, थोडीशी काळजी घ्यायची. आरोग्य आणि गुप्त शत्रूंच्या कारवाईपासून सावध राहायचं. कोणावरही अवलंबून राहून विसंबून राहून कामाची या काळात आखणी करू नका. हाताखाली काम करणाऱ्या मंडळीने जरा जास्त लक्ष द्या. 4-5 जुलै महत्वाची कामं, कोर्ट कचेरी, महत्वाच्या गाठीभेटी, सरकारी कामं, चर्चा, विवाहाची बोलणी, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे 2 दिवस शुभ राहतील. तर पुढचे 3 दिवस 6, 7, 8 जुलै या काळात कोणतेही व्यावहारिक निर्णय घ्यायचे असतील तर ते काळजीपूर्वक घ्या, सावधानता ठेवून घ्या. थोडी कामातून विश्रांती काढलेली उत्तम राहील आणि वादाबादीपासून थोडंसं स्वतःला दूर ठेवा. आरोग्याच्या तक्रारींवरती दुर्लक्ष करू नका. पुढचे 9 ते 14 जुलै शुभ आणि लाभ भाग्यकारक असतील. महत्वाच्या कामाला या काळात अवश्य सुरुवात करू शकता. अनुकूल वातावरणाची साथ उत्तम मिळेल. कामाच्या अनुषंगाने इतरांची साथ, सोबत मार्गदर्शन, मदत सुद्धा आपण घेऊ शकता, तीही मिळायला मदत मिळेल. कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल. नोकरदार मंडळींसाठी हे दिवस विशेष शुभ राहतील. वडिलोपार्जित गोष्टींमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी सुद्धा हे दिवस अनुकूल राहतील. 15-16 जुलै महत्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध या संदर्भात थोडी काळजी घ्या. अचानक वाढणारे खर्च थोडीशी डोकेदुखी वाढवतील. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर या काळात जरा जास्त लक्ष द्या. पुढचे 7 दिवस 17 ते 23 जुलै पुन्हा एकदा नव्या कामाची सुरुवात, नव्या दमात करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस. आर्थिक निर्णय आणि जवळपासचे कामानिमित्ताचे प्रवास यासाठी अनुकूल वातावरणाची साथ उत्तम मिळेल. स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अवश्य लक्ष द्या आणि त्यामध्ये सुद्धा जर काही वाढ करायची असेल तर अवश्य कामाला लागा. मानसन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून देणारे निर्णय या काळात आपल्याकडून घेतले जातील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, कोर्ट कचेरीची कामं सुद्धा करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. पुढचे 2, 24-25 जुलै घरातील वातावरण थोडंसं गढूळ राहू शकतं. मानसिक चिंता घरगुती कारणांवरून थोड्या वाढतील. मात्र घरासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची खरेदी विक्री करायची करू शकता. 26, 27, 28 जुलै विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार मंडळींना अत्यंत शुभ आणि मनासारखे परिणाम मिळवून देणारे दिवस. महत्त्वाच्या परीक्षा, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक, इंटरव्ह्यूज यासाठी या दिवसामध्ये अवश्य काम करू शकता. 29-30 जुलै आरोग्याची जरा काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय सुद्धा काळजीपूर्वक घ्या. तर महिन्याचा शेवटचा दिवस 31 जुलै अत्यंत शुभ वातावरणाचा राहील.
त्यामुळे महत्त्वाचे कोणतेही निर्णय घ्यायचे असतील, व्यवहाराचे, आर्थिक निर्णय, पैशाचे निर्णय, गाठीभेटी अवश्य करू शकता. मंडळी, ही होती दैनंदिन राशी भविष्याची म्हणजे 31 दिवसाची जुलै महिन्यातली संपूर्ण माहिती. या महिन्यातला शुभ प्रभाव वाढवण्याकरता गुरुग्रहाची आणि प्रत्यक्ष सूर्यनारायणाची साधना, उपासना, मंत्र साधना अवश्य वाढवा. यासाठी गुरुग्रहाचा मंत्र आहे ओम गुरवे नमः आणि सूर्यनारायणाचा मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः. प्रत्येकी एक माळ अवश्य करा. गुरुचरित्रातला 14वा 18वा अध्याय वाचनामध्ये ठेवा. तर मंडळी, ही होती सिंह राशीची जुलै महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर सुद्धा करा आणि आवडला असेल लाईकही करा. मंडळी, चातुर्मास आता सुरू होतोय. ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. आपली आध्यात्मिक बैठक वाढवण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या मगतच्या कार्यालयाच्या नंबरवर 330 रुपये फोन पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा. तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम रचलेला हा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 700 ओव्यांचा ग्रंथ आहे. आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष कुणीही वाचू शकता. 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोन पे करून हे पुस्तक सुद्धा आपण घरपोच मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि महत्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे सुंदर असं धूप दीपपात्र घरपोच आपल्याला मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, आपली सिंह राशी नक्की काय आहे आणि त्यामधील नक्षत्र याची संपूर्ण सखोल माहिती घेण्याकरता आपल्या राशीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली देत आहोत. तर मंडळी, भेटूया पुढच्या भागात. कन्या राशीची माहिती घेण्याकरता आपल्याला हा महिना शुभ, आनंदी आणि सत्कार्याचा जाऊ हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभय असावा. धन्यवाद.